गोलू में स्थित प्राचीन और ऐतिहासिक खाकी बाबा मठ की संपत्ति को लेकर न्यायालय में प्रकरण चल रहे हैं। इसी सिलसिले में हिंगोली न्यायालय ने कुछ मामलों में खाकी बाबा मठ की ओर से निर्णय दिया है। एडवोकेट पद्माकर पुरी ने प्रहार टीवी को दिए जानकारी में कहा कि हिंगोली शहर में स्थित खाकी बाबा मठ की जमीन हासिल करने के लिए कागजात बनाए गए हैं। मामले में प्रशासन को शिकायत की गई। खाकी बाबा मठ के महंत ने लंबी न्यायालयीय लड़ाई लड़कर जीत हासिल की। अंबिका टाकिज इलाके में स्थित मठ की जगह को लेकर न्यायालय में केस किया गया था, जिसमें 6 मामले में न्यायालय का आदेश हुआ है। अभी 4 केस चल रहे हैं। खाकीबाबा मठ संस्थानच्या जमिनीबाबत ज्या काही लोकांनी दस्त तयार केले होते, नोंदणीकृत रजिस्ट्रार पावतीचे दस्त होते आणि त्या दस्ताच्या आधारे त्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता। तर हे सर्व जे काही दस्त होते, हे सर्व दस्त त्यांनी जुने जे महंत होते भरतदासजी महाराज यांच्या वृद्धपणाचा किंवा त्यांना जे काही आकलन होत नव्हतं म्हाताऱ्या जास्त झाल्यामुळं त्याचा गैरफायदा घेऊन केलेले होते। तर ज्यावेळेस हे नवीन महंत कमलदासजी महाराज आले आणि या प्रकरणामध्ये जेव्हा अपहार झाला आहे जमिनीचा मोठ्या प्रमाणावर झाला आहे अशा प्रकारचं निवेदन सध्याचे आमदार संतोषरावजी बांगर आणि बी.डी. बांगर यांनी दिलेलं होतं जिल्हाधिकारी साहेबांकडे। जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये एक समिती नेमली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या समितीच्या असं निदर्शनास आलं की बरेचसे काही व्यवहार जे आहेत ते व्यवहार हे सहधर्मदायुक्ताची परवानगी न घेता केलेले आहेत आणि त्यामुळे या सध्याच्या महंतांनी न्यायालयामध्ये ते दस्त रद्द करण्याकरिता दावे दाखल केले। काही दुकानं जी आहेत की बऱ्याच वर्षापासून भाडेकरूंच्या ताब्यात होते ते मिळवण्याकरिता देखील दावे दाखल केले आणि प्रदीर्घ ज्याला म्हणता येईल की गेली समजा एक 10 वर्ष 11 वर्ष त्यांनी न्यायालयीन लढा लढून हे जे काही मठाच्या जमिनी आहेत किंवा दुकान आहेत हे परत मिळवण्याचे जे काही आदेश आहेत ते माननीय न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच हे जे काही लोक होते ज्याला भूमाफिया आपण म्हणू की ज्यांनी स्वतःच्या धर्माचाही विचार न करता ह्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना एक प्रकारची ही चपराक बसलेली दिसून येते आणि निश्चितपणे आमचं अजूनही असं म्हणणं असेल की ज्या लोकांनी गैरकायदेशीररित्या जमिनी ताब्यात ठेवलेल्या आहेत किंवा अजून ज्यांच्याविरुद्ध दावे दाखल करायची शिल्लक बाकी आहेत त्यांनी देखील आपल्या पूर्ण बाबी विचार करून सारासार विचार करून त्या जमिनी ज्या आहेत त्या मठाला परत कराव्यात किंवा त्यांच्याकडे असलेले दस्त रद्द करून घ्यावेत। प्रत्येक वेळेस मठाला न्यायालयात जाऊन न्यायालयाचा आदेश मिळवून ह्या सर्व बाबी करणे हे आर्थिकदृष्ट्या देखील परवडणारं नाही आणि सामाजिकदृष्ट्या देखील परवडणार नाही, ज्याच्यामध्ये वेळेचा अपव्यय तर होतोच होतो परंतु मठाची विकास कामं देखील थांबतात। जरी आम्ही या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश केलेला आहे, न्यायालयाचे तर निश्चित आभार मानतोच, परंतु ज्या लोकांकडे अजूनही जमिनी असतील जागा असतील त्यांनी या बाबतीत विचार करून महाराजांशी संपर्क करून त्यांनी त्या परत कराव्यात अशी सर्वांना माझी विनंती आहे। जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये बघा ते याचं नाव आहे ना जमीन सर्वे नंबर 49/2 जी आहे जी 7 हेक्टर जमीन होती। या जमिनीच्या बाबतीत 11,55,000 रुपये दिले असे दर्शवून इसार पावती करण्यात आलेली होती। त्या जमिनीचा देखील निर्णय जो आहे तो न्यायालयाने मठाच्या हक्कात दिलेला आहे। त्याचप्रमाणे जमीन गट क्रमांक 204 जी होती त्या जमिनीच्या बाबतीतही इसार पावती जी आहे ती 10.5 लाख रुपये देऊन करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा एक डॉक्युमेंट तयार करण्यात आला होता, त्या बाबतीतही न्यायालयाने आदेश दिलेला आहे। आणि हे अंबिका टॉकीजचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये जे काही भाडे तत्त्वावर लोक राहत होते त्या सर्व भाडेकरूंच्या विरुद्ध दावे दाखल करण्यात आलेले होते। त्यापैकी एकूण 6 दाव्यांचा निकाल हा मठाच्या हक्कात लागलेला आहे आणि 4 दावे अजूनही प्रलंबित आहेत जे की न्यायनिर्णयाकरताच प्रलंबित आहेत। तर ह्या सर्व जागांचा जमिनीचा निकाल जो आहे तो मठाच्या हक्कात आज घडीला लागलेला दिसतो आहे। आता या लोकांनी जरी काही लोकांनी इसार पावत्या करून घेतल्या परंतु ताबा करण्याची त्यांची हिंमत झाली नाही आणि त्या जमिनी आजही मठाच्याच ताब्यात आहेत। परंतु ह्या ज्या काही जागा आहेत म्हणजे अंबिका टॉकीजवळच्या त्या जागेच्या बाबतीमध्ये मात्र निकाल लागल्यानंतर आता आम्ही हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्याची कारवाई पुढे चालू करीत आहोत।